नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आनंदी आणि अंशुमनचा डिव्होर्स झाल्याचे सत्य शेवटी सार्थक समोर आलेले असते। सार्थकला ते सर्व ऐकून खूप मोठा असा शॉक बसलेला असतो। सार्थक आनंदीचाच विचार करत असतो, पण एकीकडे सार्थक पुढे विचार येत असतो की आनंदी विवाहित आहे आणि त्यांनी हे माझ्यापासून का लपून ठेवले असेल। आनंदी सार्थकला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते की सार्थक सर, हे मी तुम्हाला सांगायला हवे होते। आनंदीला सुद्धा खूप गिल्टी फील होत असते, कारण अंशुमनमुळे सार्थकला खूप त्रास झाला असेल आणि सार्थक सर मनात काय विचार करत असतील याचंच आनंदीला टेन्शन असते। शकू आणि आनंदी ह्या ड्युटीवर जायला निघतात, तर आनंदी शकूला म्हणत असते की मला सार्थक सरांना सॉरी बोलायचे। तेव्हा मात्र इकडे रेश्माने आपला जे सत्य तिच्या समोर आलेले असते त्याचा गैरफायदा घेतलेला असतो। तिला वाटत असते की आता आनंदी सर्वांबरोबर खोटं बोलली आणि मी हे सर्व आनंदीच्या ऑफिसमध्ये उघड करेल, म्हणून रेश्मा तातडीने ऑफिसमध्ये आलेली असते। सार्थक इकडे मिस आनंदी ह्या विवाहित आहे आणि मी त्यांना माझ्या भावना कशा सांगू, बरं झाले मी त्यांना प्रेमाचे प्रपोज केले नाही, त्यांना काय वाटले असेल, पण नक्की मी माझ्या मनातील भावना मिस आनंदीला सांगणार। आनंदी विवाहित असल्या तरी काय झाले, आमच्यात एक मैत्रीचे खूप छान नातं आहे आणि ते नात्यांचे रूपांतर आता आनंदीचा डिव्होर्स झाला, मग नक्की प्रेमात होऊ शकते। आनंदी माझे प्रेम स्वीकारतील की नाही ह्याच विचारात असतो आणि सार्थक सुद्धा ऑफिसमध्ये जायला निघलेला असतो। त्यानंतर इकडे रेश्मा ही आनंदीकडे ऑफिसमध्ये येते, तर बेनारे म्हणतात की रेश्मा मॅडम, तुम्ही आत्ता यावेळी येथे कशा आलात। रेश्मा म्हणत असते की बेनाऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटते की रेश्मा मॅडम येथे कशाला आलेले असेल, कारण त्यांना या ऑफिसमध्ये येण्याची एंट्री नाही। तर रेश्मा लगेच येते आणि हक्काने बेनाऱ्यांना म्हणते की मी येथे कशासाठी आले हे महत्त्वाचे नाही, पण मिस आनंदी ह्या आपल्या सर्वांशी खोटं बोललात आणि त्यांना त्यांचे सामान लगेच पॅक करायला सांगा आणि या ऑफिसमधून कायमची त्यांची हक्कलपट्टी करा। तर आनंदीला सुद्धा समजत नसते की रेश्मा मॅडम नक्की काय बोलतात। रेश्मा म्हणते की मिस आनंदी, तू खोटं बोलली आणि खोटं बोलून या ऑफिसमध्ये तू कामाला आली। मिस आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, मी काय असे खोटं बोलले, तुमचा नेमकं माझ्याविषयी काय गैरसमज आहे, वाटेल तसे आरोप तुम्ही माझ्यावर कायम करत असतात। तर रेश्मा आपल्या हातामध्ये एक फॉर्म घेते आणि तो फॉर्म आनंदीला दाखवत म्हणत असते की तुम्ही जेव्हा ऑफिस जॉईन केले तेव्हा तर तुम्ही त्यावर लिहिले नव्हते की तुम्ही विवाहित आहात, आणि त्यावर तर तुम्ही तुमचे नाव हे मिस आनंदी लिहिले होते वर्तक, आणि आता जर तुम्ही तेव्हा तुमचा डिव्होर्ससुद्धा झालेला नव्हता, तर मग तुम्ही असे खोटे का लिहिलेत। तर लगेच आनंदी म्हणत असते की त्यावेळी माझा डिव्होर्स हा केस फाईल केली होती आणि आता माझा डिव्होर्स झाला, त्यामुळे मी ते नाव जोडणे शक्य नव्हते। मी आता माझ्या माहेरी राहते, म्हणून मी माझ्या बाबांचे नाव त्यावर जोडले। रेश्मा म्हणत असते की नाही, तुमचे खरे नाव आहे की मिसेस आनंदी अंशुमन सुर्वे। तर ते ऐकून आनंदीला धक्का बसते। तर आनंदी म्हणते की रेश्मा मॅडम, एक मिनिट, जे माझे नाव होते ते आता माझा डिव्होर्स झाला, आमच्यामध्ये असे कोणतेही नाते उरलेले नाही, त्यामुळे मी त्या नावाशी माझे नाव जोडू शकते। तेव्हा रेश्मा म्हणत असते की जेव्हा तू ऑफिस जॉईन केले होते तेव्हा तू त्यावर काही असे लिहिले नव्हते आणि तुझा डिव्होर्ससुद्धा झालेला नव्हता, मग तू का असे खोटे नाव लिहिले। म्हणून रेश्मा ही आनंदीच्या हाताला धरून तिला ऑफिसच्या बाहेर काढण्यासाठी लागते। तेवढं सार्थक येतो। सार्थक आनंदीला धरतो आणि रेश्मावर भयंकर ओरडत म्हणतो की मिस रेश्मा, तू येथे काय करतेस, कोणत्या हक्काने तू मिस आनंदीला ऑफिसच्या बाहेर काढते, तुझी लायकी ही ऑफिसच्या बाहेर आहे, तुला किती वेळेस सांगितले की ऑफिसमध्ये एंट्री करायची नाही, तरीसुद्धा तुझ्या मनाला काहीच वाटत नाही, कायम येत असते आणि मिस आनंदीवर तू आरोप करत असते, कोणता हक्क तुला कोणी दिला। म्हणून सार्थकने रेश्माची खूप खरडपट्टी सुद्धा केलेली असते। तेव्हा आनंदीच्या मनाला खूप वाईट वाटलेले असते, कारण जे घटस्फोटाचे जे काही सत्य आहे ते शेवटी सर्वांसमोर आलेले असते आणि ऑफिसमध्ये सुद्धा रेश्माने ते सर्वांना सांगितलेले असते। आनंदीला वाईट वाटत असते की आता लोक काय म्हणतील, माझ्यावर किती आरोप करतील, पण सार्थकच्या मनात सुद्धा तोच विचार ऑफिसमध्ये असतो की मिस आनंदीने नक्की काहीतरी किती त्रास सहन केला, वाटेल तसे रेश्मासुद्धा मिस आनंदीवर आरोप करत असते, पण नाही, मी मिस आनंदीकडे त्या दृष्टीने बघणार नाही, यामागे नक्की काहीतरी कारण असेल, म्हणून मिस आनंदीने इतका टोकाचा निर्णय म्हणजे घटस्फोटाचा निर्णय घेतला।
तर आता माझ्या मनात आनंदीविषयीच्या जे काही भावना होत्या ते तशाच्या तशा राहतील आणि लोकांनी कितीही आरोप केले तरी मी मिस आनंदीला प्रेमाची साथ नक्की देईल. कारण माझे पहिल्यांदा मी कुणा मुलीवर प्रेम केले होते आणि ती म्हणजे मिस आनंदी. पण आनंदी आता विवाहित आहे, त्यामुळे मी तरीसुद्धा त्यांचा स्वीकार करू शकतो कारण आता डिव्होर्स झालेला आहे. त्यामुळे मिस आनंदी मला स्वीकारतील नाही, पण माझ्या मनातील फिलिंग्स मी नक्की मिस आनंदीबरोबर पर्यंत पोहोचवेल. म्हणून सार्थकने एक प्लॅन केलेला असतो आणि एका कागदावर त्याने आय लव्ह यू असे आणि एक गुलाबाचे फूल काढलेले असते आणि तो मिस आनंदीच्या टेबलवर हे सर्व लिहिलेले ठेवून देतो. मिस आनंदी विचार करत असते की नक्की हा फॉर्म कोणी लिहिला असेल आणि त्यावर आय लव्ह यू असे प्रेमाचे प्रपोज कोणी केले असेल, कारण त्यावर कोणतेही नाव नसते. सार्थकीकडं मिस आनंदी काय म्हणत असतील, त्यांनी ते प्रपोज वाचले असेल की नाही याचाच विचार करत असतो आणि त्यांचे काय उत्तर असेल, त्या माझ्या भावना समजून घेतील की नाही याचाच सार्थक विचार करत असतो. तेव्हा मिस आनंदीला वाटते की हे लव्ह लेटर म्हणजे कोणी त्यावर नावसुद्धा लिहिले नाही आणि तिचा वेगळा गैरसमज होतो. तिला वाटत असते की कुणीतरी माझे नक्की आरोप करत असतील आणि माझी गंमत करून माझा घटस्फोट झाला म्हणून माझी गंमत उडवत असतील. म्हणून मिस आनंदी ती लेटर घेते आणि सार्थककडे येते. सार्थकला म्हणते की सार्थक सर, हे निनावी लेटर कोणी लिहिले असेल, कारण लोक आता माझा घटस्फोट झाला म्हणून वाटेल तसे आरोप करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. सार्थकला समजत नसते की हे लेटर दुसरी तिसरी कोणी लिहिलेलं नसून ते मीच लिहिलेले आहे. पण मिस आनंदीला हे कसे समजून सांगू आणि माझ्या मनातील प्रेमाच्या भावना ह्या त्यांना केव्हा कळतील. म्हणून सार्थक आनंदीला सर्व काही सांगण्याचे ठरवतो. मिस आनंदी म्हणजे आनंदीने सुद्धा ठरवलेले असते की सार्थक सरांना अंशुमन आणि माझ्यामध्ये कसे हे अंशुमनने कसा मला त्रास दिला आणि मी घटस्फोट का घेतला हे सर्व सत्य ती सार्थकला सांगणार असते आणि सार्थकच्या मनात आनंदीविषयीच्या आणखीनच भावना वाढणार असतात. तर पुढे काय काय होत राहणार आणि आनंदीला सार्थक जीवनामध्ये अशीच प्रेमाची साथ कायम देत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.